पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार 9 एप्रिल 2025 रोजी 11 वाजता गोपनीय माहितीच्या आधारावर ग्राम राणी धानोरा लगत असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून काही ट्रॅक्टर रेतीची चोरी करून त्यांची वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी पोलीस पथकासह छापा टाकून 2 ट्रॅक्टरची पाहणी केली असता विना नंबरचा ट्रॅक्टरचा मुंडा मेसी फर्गुनस 8085 त्यामागे लाल रंगाची अजंता कंपनीची ट्रॉलीचा चालक तेजस विलास गरड वय 24 वर्ष राहणार शेंदुसनी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ व दुसरा विना नंबरचा ट्रॅक्टर मुंडा जॉन डियर 5045 डी त्यामागे हिरव्या रंगाची बालाजी इंडस्ट्रीज कंपनीची ट्रॉलीचा चालक संजय गोपाल सिंग जनवार व 61 वर्ष राहणार राणी धानोरा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ मिळून आले। त्यांच्याकडून नमूद 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यामध्ये प्रत्येकी 1 ब्रास रेती असे एकूण 2 ब्रास रेती गौण खनिज व 2 ट्रॅक्टरसह एकूण किंमत 10,08,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस स्टेशन आर्णी येथे अपराध क्रमांक 267/25 व 268/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरची महत्त्वपूर्ण कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ व चिलुमुल्ला रजनीकांत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील नाईक, पोलीस नायक मनोज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आकाश गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ढेंगे, पोलीस कॉन्स्टेबल राम ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमान पाटे यांनी ही कामगिरी पार पाडली। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने रेती तस्करांवर पोलिसांची अशीच धडक कार्यवाही सुरू राहील असे आवाहन आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी केले आहे। शरद बेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।